कारण आपण आता बाद फेरीत आलेलो आहोत. आय रिक्वेस्ट टू ऑल व्हॉलेंटियर्स प्लीज स्प्रेड. आपण सगळीकडे पसरा आणि व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तर इन्व्हाइट करूयात अशा गोविंदा पथकाला जो गोविंदा पथक पहिल्या फेरीपासून म्हणजे पहिल्या मॅच पासून वेगळा चार्ज होऊन परफॉर्म करत आलाय. 8ही गोविंदा पथकाने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय, परंतु आता या 8 गोविंदा पथकांची खरी कसरत या नॉकआउट मध्ये असणार आहे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. आणि म्हणूनच इन्व्हाइट करूयात या पहिल्या गोविंदा पथकाला. नाव आहे आई जुदानी गोविंदा पथक कारगिल नगर. प्लीज कम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र. आता तरी चिंगूसगिरी नाही करायची आहे. वाजवा टाळ्या. रक्तप्रवाह सुरळीत होतो. हाताचा व्यायाम चांगला होतो. या सर्व बाबी ध्यानात असू द्यात. स्तब्ध उभे राहिलात बोर होणार तुम्ही. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना हम. विंडोवरती कुणी चढायचं नाहीये. स्कूलच्या विंडोवरती कुणी चढायचं नाही. आपण खाली या. फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला कुणी थर रचायचे नाहीयेत मित्र हो. चला खाली उतरा तिथून. आमचे व्हॉलेंटियर्स नाही तर तिथे येतील. प्रिपरेशन टाइम 2 मिनिटाचा आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेच घेऊन जाते तुम्हाला रेफरीकडे. ओव्हर टू रेफरी. हॅलो हॅलो हॅलो. आई जीवदानी गोविंदा पथक कॅप्टन आणि कोच पुढे यायचं आहे. टॉप 8 मध्ये आपण मॅचच्या बाहेर गेलात तरी चालेल. हे मोठे 7 आहेत, त्याच्यामुळे मॅचच्या बाहेर उतरताना कोण गेलं तरी चालेल. हा एक थोडासा फेरबदल आहे. मोठे 7 आहे म्हणून. प्रिपरेशन टाइम स्टार्ट्स. सुरू झाला हा थरार. दुपारपासून विविध पथकांनी आपलं कौशल्य दाखवलं आणि कौशल्याचा दर्जा ते वाढवत गेले. आणि त्याचमुळे आतापर्यंत 3 सामने आई जीवदानी गोविंदा पथक कारगिल नगर यांनी जिंकलेले आहेत. आतापर्यंत साखळीपर्यंत ते अजिंक्य राहिलेले आहेत. पण आता ही नॉकआउट स्टेज आहे. पण नॉकआउट स्टेज कशी? 8 पैकी 4 जे सर्वोत्तम असतील त्यांना आपण पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणजे वेळेत नोंद केली जाईल आणि 8 पैकी 4 पथकांची जी कमीत कमी वेळ असेल त्यांना पुढच्या फेरीत चाल मिळेल. मजा येणार आहे आता. प्रत्येक जण आस लावून बसलाय. बघा पहिल्या इव्हेंटचा पहिला मानकरी म्हणजे क्षितिजोत्सव पहिल्यांदाच आपल्या त्या आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचा पहिला मान पटकावण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न असणार आहे. तुर्तास हे 8 जण त्या रेसमध्ये आहेत. बघूयात. ओव्हर टू रेफरी. पण एक जण कमी होईल. 8 पासून 4 आणि 4 पासून मग 4 3 2 1. तर 2 मिनिटाचा कालावधी आता संपण्याच्या मार्गावर. वेट फॉर रेफरीज कॉल. थ्री 2 1. व्हॉलेंटियर थोडं पुढे यायचं आहे. क्या बात है.
7 थरांची सलामी. थांबा थांबा, अगोदर सुरक्षित उतरू द्या. थांबा थांबा, टाळ्या थांबा प्लीज. सावकाश उतरायचं आहे, वेळेला बंधन नाही आहे इथे उतरण्यामध्ये. नाही जमणार, नाही जमणार असा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. जमून घेतलंय आई जीवदानी गोविंदा पथक कारगिल नगर. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करूयात आपण आई जीवदानी गोविंदा पथक कारगिल नगरचं. अरे टाळ्या काय इतक्या कमी वाजतात मित्र, खूप चांगले थर लावले. जोरदार टाळ्या. हर तरफ है ये शोर. ओव्हर टू रेफरी. चला जयसाई गोविंदा पथक रेडी रहा. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी. क्या बात है. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी. अभी हो जाडेजा. आता वाजवा. वाजलं पाहिजे. पर सोने का मोर, सोने का मोर करे डीजे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर टाक छाक टाक करे डीजे का चोर. चला एक्झिट करायचंय. पहिला तर झाला, आता दुसरा कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतो हे बघायचंय. पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात दुसरी टीम म्हणजेच विरार पूर्व विजयनगर नारंगी येथून आलेला सकाळच्या सत्रापासून खूप चांगली मेहनत करणारा गोविंदा पथक. हम थके नहीं है और हम हारे भी नहीं है, हमारा गेम अभी बाकी है असे सातत्याने बोलत राहणारा गोविंदा पथक. नाव आहे जय साई गोविंदा पथक विरार. प्लीज कम. टाळ्या झाल्या पाहिजेत. बस्ती में मस्ती भरी है ना, तालीम जालिम की है ना. ये बस्ती में मस्ती भरी है ना, और तालीम जालिम की है ना. वो काना वो शाना सब में है कान्हा, मैया यशोदा ने ढूंढा. चला जजेस कडून आपण नियमावली ऐकून घेऊया. जय साई गोविंदा पथक कॅप्टन आणि कोच. हॅलो प्रिपरेशन टाइम स्टार्ट. चला वैतीवाडी गोविंदा पथक आपण देखील आपला टॉपर पाठवायचा आहे. चला वैतीवाडी गोविंदा पथक तिसरा अटेम्प्ट तुमचाच आहे. आपले टॉपर पाठवून द्यायचे आहेत. बघा सुरक्षितता ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्याचमुळे ज्येष्ठ गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर संतोष निगडे व त्यांचे सहकारी दहीहंडीला रोप व हार्नेसची व्यवस्था पुरवित आहेत. प्रॉपर मॅट जे आहेत क्वालिटी मॅट्स तुम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. सर्वांचे लाडके आमदार युवा नेतृत्व सन्माननीय क्षितिजदादा ठाकूर यांच्या संकल्पनेअंतर्गत यंगस्टार ट्रस्ट तसेच दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही दहीहंडी प्रीमियर लीग पाहतोय. क्षितिजोत्सव 2024.
सन्माननीय दिगंबर चव्हाण साहेब जे दहीहंडी असोसिएशन भायखळा मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत. ॲज अ रेफरी त्यांची भूमिका तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हॅलो हॅलो 3, 2, 1. हॅलो व्हॉलेंटियर थोडं पुढे यायचं आहे. ओके ओके शांत, फक्त अजून थर उतरू द्या. सावकाश सावकाश, आरामात, काय नाही होणार, आरामात घ्या. सांभाळा सांभाळा, सर्वांनी सांभाळा, सांभाळा सर्वांनी सांभाळा. चला आपण आता लगेचच रेफरीच्या डिसिजनकडे वळतोय. हॅलो हॅलो अटेम्प्ट अनसक्सेसफुल. सो सॅड, उतरताना पडलेले आहेत. हार्डलक जयसाई विरार, खूप चांगला प्रयत्न आपला होता. प्रेक्षक आपल्या समवेत आता आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित म्हणजे या क्षितिजोत्सव कार्यक्रमातील या इव्हेंटमधील एक महत्त्वाचा घटक असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल साहेब आपण 2 शब्द संबोधायचं आहे संपूर्ण या इव्हेंटबद्दल. यंगस्टर ट्रस्ट विरार आयोजित दहीहंडी असोसिएशन पालघर विभाग महाअंतिम फेरी क्षितिजोत्सव 2024 इथे उपस्थित असलेल्या सर्व बालगोपाळ गोविंदा पथकांना मी शुभेच्छा देतो. तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी आणि तुम्हाला आमंत्रित करतो. विराट दहीहंडी 2024 विराटनगर विरार पश्चिम. यावेळी आपण दुपारी 3 ते रात्री 9 सालाबादप्रमाणे फक्त वेळ बदललेली आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 होतं, ते दुपारी 3 ते रात्री 9 आपण केलेली आहे. तर सर्व बालगोविंदांनी तिथे यायचं आहे, हंडीला मान द्यायचं आहे. तसेच सर्व मंचावरील मान्यवरांना सालाबादप्रमाणे तिथे येण्याची मी विनंती करतोय. यावर्षी जो क्षितिजोत्सव 2024 आपण मोठ्या दिमाखात इथे
आयोजन नियोजन केलेलं आहे, तर सर्व आयोजक मंडळींचं किंबहुना सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो का एवढ्या मोठ्या आयोजनासाठी तुम्ही जे गेले 2 महिने अविरतपणे मेहनत घेतली. एकदा जोरदार स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊन द्या. या सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे. तसेच लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, बोईसरचे आमदार राजेशजी पाटील, माजी उपमहापौर नाईक साहेब व सर्व आजी माजी पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो क्षितिजोत्सव 2024 आपण यशस्वीपणे पार पाडत आहोत, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. आणि सर्वांना पुनश्च एकदा गोपाळकाला गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो व आपला निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आपले 2 बहुमूल्य शब्द आपण आम्हा सर्वांसमोर सादर केले त्याबद्दल. नेक्स्ट गोविंदा पदक तयार आहे का मनीषजी? पूर्णपणे तयार आहेत. आणि आता आपण तिसरा अटेम्प्ट पाहणार आहोत टॉप 8 मधला. तर स्वागत करूया वैतीवाडी गोविंदा पथक. अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी कुंवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी कुंवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना हम. रेफरीजच्या दिशेने जाऊया. त्यांच्या वतीनं नियमावली पथकापर्यंत पोहोचेल. वैतीवाडी गोविंदा पथक, कॅप्टन आणि कोच. प्रिपरेशन टाइम स्टार्ट्स. टॉप 8 मधला हा तिसरा प्रयत्न वैतीवाडी गोविंदा पथकाचा. पहिला प्रयत्न यशस्वी झाला होता आई जीवदानी गोविंद पथक कारगिल नगरचा. जयसाईचा अटेम्प्ट अनसक्सेसफुल राहिला. आणि आता वैतीवाडी गोविंदा पथकाचा अटेम्प्ट आपण या प्रिपरेशन टाइम नंतर पाहणार आहोत. प्रिपेअर राहिलं पाहिजे, कारण सडेतोड निर्णय घेताना नुकसान होऊ शकतं. आणि त्याचमुळे योजनाबद्ध बांधणी करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि तोच वेळ आता वैतीवाडी गोविंदा पथकाचे सदस्य घेत आहेत. कोच प्रॉपर गाईड करतायत. 3, 2, 1. Volunteers.
2 मध्ये सावकाश, 2 मध्ये सगळं होते. झालंय 2 वाला झालंय 5 सेकंड झालंय. एक सेकंड महत्वाचा आहे. चला आयोजन कमिटी आपण जाती लक्ष घालायचंय. जाऊया आता रेफरीज कॉलकडे. अटेम्प्ट अनसक्सेसफुल. तर वैतीवाडी आपला जो प्रयत्न आहे अयशस्वी झालेला आहे. हार्ड लक, पण शुभेच्छा असतील आपल्याला 27 ऑगस्ट 2024 दहीहंडी असण्यासाठी. आतापर्यंत 3 अटेम्प्ट झालेले आहेत. 4था अटेम्प्ट आता घेणार आहोत. वक्रतुंड बाळ गोविंदा पथक आपला या टॉपर पोचलाय. वक्रतुंड बाळ गोविंदा पथकाचा टॉपर पोचलेला आहे. व्हॉलंटियर्सने सपोर्ट करायचा आहे. चला आता आपण पुढचं पथक बोलवतोय, आमंत्रित करतोय. टॉप 8 मधला हा 4था प्रयत्न असेल आणि तो घेण्यासाठी व्हॉलंटियर्स जे आहेत ऑडिटोरियम मध्ये आपण बाहेर या. व्हॉलंटियर्स बाहेर या सगळ्यांनी. जे अतिरिक्त व्हॉलंटियर्स आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर या. चला आपण स्वागत करूया वक्रतुंड बाळ गोविंद पथकाचं. सुस्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. ट्रायल मध्ये फर्स्ट रँकला होता असा गोविंद पथक आता आपल्या समोर सादर करणार आहे. 7 थर. आतापर्यंत एक यशस्वी अटेम्प्ट आपण पाहिलाय, तो आई जीवदानी गोविंदा पथकाचा आहे आणि 2 अयशस्वी अटेम्प्ट आहेत. वक्रतुंड बाळ गोविंदा पथक पाहूयात कशा प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी करतायत. रेफरीज नियम समजावून सांगतीलच, पण एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते. वक्रतुंड बाळ गोविंदा पथकातली सर्व जी मंडळी आहे तिशीहून खाली आहे. सर्व युवक आणि तरुण तुम्हाला या पथकामध्ये पाहायला मिळत आहेत आणि सिलेक्शन मध्ये टॉप केलंय. आणि या गोविंदा पथकाचा जो प्रशिक्षक आहे, कोच आहे, तो सर्वाधिक कमी वयाचा आहे पालघर जिल्ह्यामध्ये. हे पथक जे तुम्ही पाहताय मंगेश साठी जोरदार टाळ्या. सर्व मंडळी 30 वर्षाखाली आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सिलेक्शन टॉप केलंय. चला आपण जाऊया रेफरीज कडे. नियमावली. वक्रतुंड बाळ गोविंदा पथक कॅप्टन आणि कोच. Preparation time starts.
व्हॉलेंटियर्स थोडं लक्ष असू द्या. व्हॉलेंटियर्स मॅनेजमेंट काळजी घ्या. सर्वात महत्त्वाची बाब मी हीच सांगेन, व्यवस्थित चढा, व्यवस्थित उतरा, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा, एकमेकांना पहा, व्यवस्थित लक्ष द्या. सुरक्षितता हेच आपलं ध्येय आहे. तीन थर चढल्यानंतर आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत किंवा जे आमचे दहीहंडी प्रेमी आहेत, आपण सहकार्य केलं तर वेल अँड गुड. फक्त थराला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊया. जे व्हॉलंटियर्सच्या व्यतिरिक्त जे आमचे दहीहंडी प्रेमी उपस्थित आहेत, तिसऱ्या थरानंतर आपण पुढे गेला तरी चालेल. 3, 2, 1. व्हॉलंटियर्स थांबा थांबा, सुरक्षित उतरा, सुरक्षित, व्यवस्थित. थांबा थांबा मित्रांनो, थांबा, सावकाश, सुरक्षित. इतर पथकांना विनंती आहे, थोडं खेळाडू वृत्ती दाखवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थर उतरल्यावरती तुम्हाला जो काय आवाज द्यायचा तो तुम्ही देऊ शकतात. 3 वाले 1 नंबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. होल्ड. नाईस, नाईस. खूप छान, खूप छान. वा, खूप चांगलं अँटिसिपेशन पाहायला मिळालंय प्रत्येक गोविंदाचं. आणि आपण तर ऐकलं असेलच भरतजी, एज इज ओनली अ नंबर, जस्ट अ नंबर. पण या वयामध्ये यासारखे अटेम्प्ट होणं गरजेचं आहे. खूप चांगला प्रयत्न, सफल प्रयत्न जवळजवळ झालाय. अजूनही थर उतरायचे बाकी आहेत. सच अ ग्रेट जॉब. 25च्या आतले. चला, आशुजी पाटील म्हणतात 25च्या आतले, फक्त मंग्या मोठा आहे. थर उतरलेत का? येस, थर उतरलेत. घेऊन जाऊयात रेफ्रिजकडे. पुढचा गोविंदा पोचा आपण. पुढचा गोविंदा. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी. वाह, वाघ लहान असो मोठा, वाघ वाघ असतो. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर. आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. आने वाले 3 दिन तक गड़बड़ घोटाला चलने वाला है ना? तयार आहेत ना सगळे? साथ लागले पाहिजे था. कमिट करताय ना? ओके, काही हरकत नाही. तयार आहेत का व्हॉलंटियर्स? इन्व्हाइट करूयात टीमला. भगवमय वातावरण क्रिएट करणारी टीम आहे शिवसाई गोविंदा पथक महेश पार्क. आतापर्यंत हार मांडण्यामध्ये थोडासा कंजूसपणा केलाय आणि आता जिंकूनच जाणार अशा उद्देशाने ते आपले थर रचण्यासाठी सज्ज होत आहेत. प्लीज वेलकम. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात या ऑरेंज आर्मीचं. चला, रूल्स अँड रेग्युलेशन्स रेफरीजच्या मुखातून. शिवसाई गोविंदा पथक कॅप्टन आणि कोच.
प्रिपरेशन टाइम स्टार्ट्स. हा एकंदरीत 5वा अटेम्प्ट आहे. या फेरीतला हा 5वा अटेम्प्ट आहे. 8 पैकी 5वा. यानंतर अजून 3 पदकं बाकी आहेत. तर पुढील पदक आपण कॉल देऊया पुढच्या पदकाला. अजिंक्य तारा गोविंदा पदक आपण यायचंय. चर्चा आणि त्या चर्चेत लपलंय एक उत्तर. यशस्वी 7 थरांचा तो प्रयत्न. शिवसाई तो प्रयत्न करण्याच्या तयारीत. इरादा पक्का आहे त्यांचा 7 थर 3 एक्क्याने पूर्ण करण्याचा. पाहूया इरादाला आता मेहनतीची जोड मिळते का. थ्री 2 1. Volunteers. थांबा थांबा सावकाश. गुड होल्ड. व्हेरी गुड होल्ड. वा छान होल्ड आहे. हळूच सावकाश सुरक्षित. छान छान. पहिली स्टेप पूर्ण उतरण्याची. दुसरी स्टेप. दबाव हा शब्द आमच्या शब्दकोशात नाहीये. शिवशाहीचा राजेशाही थाट प्रयत्न जवळपास होतोय पूर्ण 7 थरांचा. लेट्स वेट फॉर रेफरीज कॉल. Attempt successful with 0 penalty point. राजेशाही थाट शिवशाहीचा अभिनंदन. हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर. आज हम लोग मस्ती करेगा. आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर. आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना. तर आता आपण सुपर 8 मधल्या 6व्या पथकाला पाहणार आहोत. आणि आता
भरतजी कॉल देऊया. द्यायला हवा. आज सकाळपासून आतापर्यंत ज्यांच्यामध्ये जुगलबंदी चालत राहिली आहे त्या जुगलबंदीपैकी एक गोविंदा पथक ज्याचं नाव आपण पाहिलं आणि सर्वात कमी वेळेमध्ये त्याने थर रचलेत ते सुद्धा 6. आता 7च्या अटेम्प्टमध्ये त्यांना यायचं आहे सुपर 8मध्ये आणि तो सुपर 8मध्ये परफॉर्मन्स केल्यानंतर त्यांना सुपर 4चे दरवाजे सुद्धा ओपन होतील. तुर्तास त्यांचा तो अटेम्प्ट पाहण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात अशा गोविंदा पथकाला जो आहे प्रबळ दावेदारांपैकी एक. नाव आहे अजिंक्य तारा गोविंदा पथक. प्लीज कम. अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. एक अचीवमेंट सुद्धा आहे. ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना हम. प्रेक्षकांच्या माहितीसाठी काल झालेल्या मीरा भाईंदरमध्ये जो एक्सपर्ट गोविंदा झाला होता त्या एक्सपर्ट गोविंदाचा मानकरी होता अजिंक्य तारा गोविंदा पथक आणि तो आता सुपर 8मध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज झालाय. ऑल द बेस्ट. अजिंक्य तारा गोविंदा पथक कॅप्टन आणि कोच. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. जसा भरतजींनी उल्लेख केला सकाळपासून अजिंक्य तारा जबरदस्त खेळ सादर करीत आहे. प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं आहे. पण ही स्टेज खूप महत्त्वाची आहे. मी तर एवढंच म्हणेन प्रत्येक स्टेज क्षितिजोत्सवाची खूप महत्त्वाची आहे. आणि आता या स्टेजला क्लिअर करून पुढच्या स्टेजला पोचायचं आहे म्हणजेच बक्षीस पात्र फेरीत पोचायचं आहे. तर आता अजिंक्य ताराचा आपण अटेम्प्ट पाहणार आहोत. युवा नेतृत्व सन्माननीय आमदार क्षितिज ठाकूर, यंग स्टार्स ट्रस्ट तसेच दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र पालघर यांचं दमदार नियोजन दहीहंडी प्रीमियर लीग क्षितिजोत्सव 2024. Three, 2, 1. Volunteers.
वेट वेट वेट, सावकाश. नाईस वन. मनोरा यशस्वी करण्याची उचलली जबाबदारी. अजिंक्य तारा गोविंद पथक लय भारी. चला या आपण अंतिम निकाल या फेरीचा म्हणजेच या अटेम्प्टचा रेफरीच्या माध्यमातून ऐकणार आहोत. Attempt successful with 0 penalty points. क्या बात है, 0 पेनल्टी पॉइंट. अटेम्प्ट सक्सेसफुल. वन मोर. अजून एक गोविंद पथक ऍड झालं. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, ताक झाक ताक करे डीजे. अरे नाचत जायचंय. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, ताक झाक ताक करे. बाळ उत्साही गोविंद पथक तयार आहेत का? आतापर्यंत झालेला सर्व परफॉर्मन्स सगळ्यांनी पाहिलाय. अजून 2 गोविंद पथक बाकी आहेत. त्यांना सुद्धा त्यांची ती जी काय अदाकारी ती दाखवायची संधी मिळणार आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच शुभेच्छा देऊन बोलूयात त्या गोविंद पथकाला. गोविंद पथकाचं नाव आहे ज्याच्यामध्ये जास्त उत्साह. बाळ उत्साही गोविंद पथक. प्लीज कम. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात बाळ उत्साही गोविंद पथकाचं. बस्ती में मस्ती भरी है ना, तालीम जालिम की है ना. ये बस्ती में मस्ती भरी है ना, और तालीम जालिम की है ना. वो काना वो शाना सब में है कान्हा, मैया यशोदा ने ढूंढा. गोविंदा ओव्हर टू रेफरी. बाल उत्साही गोविंदा पथक कॅप्टन आणि कोच. Preparation time starts. प्रिपरेशन टाइम स्टार्ट्स. हा कॉल प्रत्येक पथकासाठी महत्त्वाचा. हृदयाची धडधड तर वाढलेली आहे, पण यशस्वी मनोरा रचायचा सुद्धा आहे. आणि म्हणूनच आता तोच प्रयत्न बाल उत्साही गोविंद पथकाचा पाहायला मिळेल. या पुढचा जो पथक असेल त्याने देखील तयारीत राहायचं आहे. सहयोग गोविंद पथक आपण तयारीत राहायचं. आपला टॉपर पुढे पाठवून द्यायचा आहे. सुपर 8 मधला तो शेवटचा प्रयत्न यानंतर असेल सहयोग गोविंद पथकाचा. बेस फॉर्मेशन खूप स्ट्रॉंग दिसते. बेसच्या आतली पॅकिंग सुद्धा स्ट्रॉंग. ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ती प्राथमिकता आहे कुठल्याही यशस्वी मनोऱ्याची. ती प्राथमिकता बाल उत्साह
गोविंद पथकाची पाहायला मिळालेली आहे. 3, 2, 1. व्हॉलंटियर्स. सावकाश 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 सावकाश. वा, गिरकी घेतले, आत्मविश्वास आहे, पण सावकाश. थराला सांभाळा. होल्ड चांगला आहे. गुड होल्ड. फेविकॉल का मजबूत जोड़ है, छूटेगा नहीं. व्हेरी गुड. ही असते एकमेकांची काळजी. बाल उत्साही गोविंद पथक. मी दिवसभरामध्ये पहिला भरजी अटेम्प्ट पाहतोय जो व्यवस्थित काळजी घेणारा अटेम्प्ट आहे बाल उत्साही गोविंद पथकाचा. थर लागले की नाही किंवा किती सेकंद लागले याच्यापेक्षा त्याने सर्व गोंदाची काळजी घेतली आणि आपल्यामुळे कोणाला काही दगापटका होणार याची काळजी घेतली. ग्रेट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात बाल उत्साही गोविंद पथकासाठी. निकाल काही येऊ द्या, प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलेलं आहे बाल उत्साही गोविंद पथकाने. चला जाऊया रेफरीच्या दिशेने. अटेम्प्ट अनसक्सेसफुल. हार्ड लक बाल उत्साही गोविंद पथक. पण टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. शिट्ट्या आला पाहिजे, टाळ्या आला पाहिजे बाल उत्साही गोविंद पथकासाठी. चला, सुपर 8 मधला आपण शेवटचा अटेम्प्ट पाहणार आहोत. बघा, एक विनंती आहे, जे गोविंद पथक पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरती आहेत, कोणताही गोविंद पथक ज्यावेळेला थर रचेल त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा आपण डिस्टर्बन्स क्रिएट करायचा नाही आहे. नाही कुणाला आवाज द्यायचा, नाही शिट्ट्या वाजवायच्या, नाही काही करायचं. कोणताही गोविंद पथक थर लावत असताना आपण कोणीही अशा प्रकारचं कृत्य करायचं नाहीये जेणेकरून कोणत्याही गोविंद पथकावर त्याचा इफेक्ट जाणवेल. क्लिअर आहे? ओके, चला चला इन्व्हाइट करूयात सहयोग शेवटचा आणि अंतिम सुपर 8 मधील गोविंद पथक ज्याने आतापर्यंत सहकार्य खूप चांगलं दाखवलंय असा सहयोग गोविंद पथक वालीव. शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना हम.
सुपर 8 मधला हा शेवटचा प्रयत्न आहे. नियमावली जाणून घेऊया. ओव्हर टू यू रेफरीज. सहयोग गोविंदा पथक, कॅप्टन आणि कोच. जे 8 पदकं साखळी फेरीतून बाहेर गेलेले आहेत त्या पदकातील 2-2 मुलांनी स्टेजजवळ यायचं आहे. जी 8 पदकं बाहेर गेलेली आहेत त्या पदकातील 2-2 मुलांनी स्टेजजवळ यायचं आहे. सहयोग गोविंदा पथक. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. सर्व जजेस ज्यांची कामगिरी खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये आपण मुख्य रेफरी जे आहेत रुफेशजी चव्हाण यांना पाहतोय, त्यानंतर राकेशजी यादव, निलेशजी वैती, कुंदनजी डांगरे, दशरथजी डांगरे, दिगंबरजी चव्हाण, दत्ताजी माने, पारसजी बारोट, कृष्णाजी जोशी, सुदर्शनजी मोरे, या सर्वांची कामगिरी खूप महत्त्वाची राहिलेली आहे. तसेच दिगंबर सर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत मुंबईवरून थेट या अंतिम फेरीमध्ये. त्यांचं देखील योगदान खूप महत्त्वाचं आहे ॲज अ रेफरी. चला जाऊया मुख्य रेफरींच्या दिशेनं. एक मिनटं जरा. इतर पथकांना मी पुन्हा एकदा एक वॉर्निंग देतो, कोणी शिटीचा वगैरे आवाज देऊ नका. जी पथकं उभी आहेत त्यांच्याकडून शिटीचा आवाज देतोय. थ्री, 2, 1. यंग स्टार व्हॉलंटियर्स. चला सावकाश. गुड होल्ड. छान शिस्त, छान अभ्यास, छान सराव. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही, जणू काय हेच सांगतोय सहयोग गोविंदा पथक.
जे पथकं बाहेर गेलेले आहेत, बाद झालेले आहेत, त्या पथकांना विनंती करतो की त्यांनी स्टेज जवळ यायचे आहेत. गावदेवी गोविंदा पथक, समेळगाव गोविंदा पथक, अजून बोल पुढे पुढे बोल ना. आई जीवदानी गोविंदा पथक पाचपायरी, अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी. अवघड गोष्टी आम्हाला चढ जाताय. सहयोग हर तरफ है ये अभिनंदन. शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा. जीवदानी 44-2. हा 2 नंबरला हे वक्रतुंड बाळ 46.35. 3 नंबरला अजिंक्य तारा 48.01. 4 नंबरला सहयोग 53.53 आणि 5 नंबरला 1 मिनिट 75 मिलीसेकंड आहे. 1 मिनिट 1 सेकंड पण नाही झालं. 1 मिनिट 75 मिलीसेकंड. चला आतुरता सगळ्यांना आहे. किती गोविंद पथकांनी 7 ताराची सलामी दिली आहे? मोजले नाहीत का कुणी? 5. मग आता धडधड वाढणार ना. तुमचं घड्याळ काहीतरी वेगळं सांगतं, माझं घड्याळ वेगळं सांगतं. तर 7 तारांची यशस्वी सलामी सर्वाधिक कमी वेळेमध्ये ज्याने 7 तार लावल्यात म्हणजे पहिल्या क्रमांकाचा मान पटकवलाय. पहिला क्रमांक नाही म्हणत आहे मी, टॉप 4 मध्ये येणार आहे. राईट, रेफरी क्लिअर आहे ना? टॉप 4 मध्ये येणारा म्हणजेच या सुपर 8 मध्ये पहिला क्रमांक ज्यांनी पटकवलाय 44.02. आई जीवदानी गोविंदा पथक कारगिल नगर. नंबर 2 46.35. पक्के शेजारी वक्रतुंड बाळ गोविंदा पथक. नंबर 3 5 मिनिटाच्या अंतरावर बाईकने गेलात तर 48.01. अजिंक्य तारा गोविंदा पथक. नंबर 4 53.53. 53.53 नाव आहे. सहयोग गोविंदा पथक वालीव. रुको जरा सबर करो, रुको जरा सबर करो, रुको जरा सबर करो दोस्तों. ट्विस्ट बाकी है, ट्विस्ट बाकी है. अरे ऐकाल तर ट्विस्ट सांगेल. ट्विस्ट बाकी आहे अजून. बघा अजून एक गोविंदा पथक ज्याने 7 तर यशस्वीरित्याने रचलेत पण त्याच्यासाठी जास्त वेळ घेतलाय. 1 मिनिट 75 मिलीसेकंड ज्याला लागलेत. शिवसाई गोविंदा पथक महेश पार्क. हार्ड लक, पण खूप खूप कौतुक आपलं. या 4 गोविंदा पथकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि आता रुपेशजीने मला सांगितलं, माझ्या सुद्धा डोक्यात आलं नव्हतं, परंतु टॉप 4 मधले जे गोविंदा पथक आहेत वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही शहरांमधून आहेत. वसईमधून सहयोग गोविंदा पथक वालीवचं आहे. अजिंक्य तारा गोविंदा पथक मोरेगाव म्हणजे नालासोपारा आणि त्यानंतर वक्रतुंड बाळ गोविंदा पथक आणि आई जीवदानी गोविंदा पथक कारगिल नगर म्हणजेच विरारचे आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या 4 गोविंदा पथकांसाठी. यामध्ये जे गोविंदा पथक इथे थर रचू शकले नाहीत मित्रहो, मी आवर्जून सांगेल तुम्हाला की असं नाही की त्यांच्यामध्ये क्षमता नव्हती किंवा ते करू शकत नव्हते. त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता होती. कदाचित त्यांचा दिवस आजचा नव्हता, कदाचित ती एनर्जी लेवल ते कायम ठेवू शकले नव्हते आणि त्यामुळे ते या सुपर 8 मधून बाहेर गेलात. परंतु त्यांनी जे काही दुपारी 12 वाजल्यापासून आतापर्यंत एफर्ट टाकलेत
आणि जे काय अटेम्प्ट इथे यशस्वी करून दाखवलं त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्या. साखळी फेरीतून बाद झालेल्या गोविंदा पथकांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन स्टेज जवळ यायचं आहे. गावदेवी गोविंदा पथक, गावदेवी गोविंदा पथक, जय साई गोविंदा पथक नारंगी, श्री साई सावली गोविंदा पथक, श्री साई सावली गोविंदा पथक, श्री शिवसाई गोविंदा पथक साईनाथ नगर, शिवसाई गोविंदा पथक साईनाथ नगर, श्री साई माऊली गोविंदा पथक नाना नानी पार्क, समेळगाव गोविंदा पथक समेळगाव, शिवस्वराज्य गोविंदा पथक नारंगी, बजरंगी बॉईज गोविंदा पथक आचोळे, बजरंगी बॉईज गोविंदा पथक